नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण शिक्षकांनाच आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे। रजनी संतोष म्हैसाळकर, रजनीताई तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये। आणि आज रजनीताईंचा सगळा शिक्षक म्हणून प्रवास जाणून घेणार आहोत आणि त्या मुख्याध्यापक या पदावर होत्या आणि रुजू झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी रिटायर झालेले आहेत, पण त्यांचा शैक्षणिक अनुभव दांडगा आहे आणि गुरुपौर्णिमेला असं व्यक्तिमत्व आम्हाला लाभणं हे आमचं खरंच भाग्य आहे। तर रजनीताई, आधी म्हणजे शिक्षणाकडे किंवा शिक्षक व्हायचं तुम्ही ठरवलं होतं का सुरुवातीला? म्हणजे घरातून कसं तुम्हाला संस्कार झाले? मुळात माझे वडील प्राध्यापक होते भिवंडी कॉलेजला, चीफ फडके। ते पॉलिटिक्सचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते। म्हणजे घरात वातावरण पोषकच होतं, कारण आम्ही राहायचो ते क्वार्टर्स पण प्रोफेसर्स क्वार्टर्स होतं, त्यामुळे क्वार्टर्स मधले सगळे प्रोफेसर्सच होते। आणि त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भात म्हणायला गेलं तर वडिलांकडे येणारा राबता जो होता ते दिग्गज लोक होते असे, म्हणजे यदी फडके असतील, नंतर राम जोशी व्हाईस चान्सलर तेव्हाचे आपले, अशी बरेच दिग्गज लोक आमच्या घरी यायचे आणि त्यामुळे नकळत त्या सगळ्या गोष्टींचे कुठेतरी आपल्यावर संस्कार होतात, ते संस्कार होत होते। आणि कदाचित त्याच्यातनच असेल की वाटलं नाही हा पेशा आपण करावा, केला पाहिजे आणि तो आवडत होता। पण त्यातही असं झालं की म्हणजे मी जेव्हा MA झाले त्यावेळेला रिझर्व्ह बँकेमध्ये हिंदी ऑफिसर्स वगैरेच्या ह्याच्यासाठी मला अनेकांनी सांगितलं की अप्लाय करा वगैरे असं। पण कदाचित तो संस्कार जो घरातून पुढे येत गेला की मला असं वाटलं, 2-3 गोष्टी होत्या त्या काळामध्ये की म्हणजे तो 80-82चा काळ होता की स्त्री कुठेतरी मोठ्या म्हणजे अधिकारिकात जी हिंदीची जी पोस्ट होती किंवा ते काय होतं त्या ह्याच्यात की अधिकारी आहे म्हटल्यावर तो पुरुष वर्ग आपल्याला स्वीकारतो का त्या काळात, हा एक भाग। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली पर्सनॅलिटी, की आपली काही पर्सनॅलिटी तशी खूप हे आहे अशातला भाग नाही। आणि तिसरं, आपल्याला एकाच जागी बसायचं असतं आणि काम करायचं असतं। तर शिक्षकी पेशामध्ये कसं सगळ्या सजीव मुलांशी सतत तुम्ही संवाद साधता, ऍक्टिव्हिटी असते तुमची त्यांच्याबरोबर, तर ते लाईव्हली हे जगणं मला जास्त आवडत होतं की खोलीत कुठेतरी बसून आपलं काहीतरी असंच करतोय काम, त्याच्यापेक्षा लाईव्हली मुलांमध्ये जाऊन। आता ती पहिल्यापासून होती आणि घरातलं मला वाटतं संस्कारांचं खतपाणी असल्यामुळे ते झालं ना, ते झालं। त्यामुळे मग BEd करून MA BEd असं दोन्ही मी केलं। तुमचे विषय कुठले होते MA ला? माझा विषय हिंदी होता। अच्छा, म्हणजे हिंदीमध्येच मी केलं। कदाचित ते असं पण झालं असेल की भाषा विषय पहिल्यापासून समृद्ध होत्या, पण 10वीला असं झालं की त्यावेळेच्या आमच्या बॅचला म्हणजे 1975च्या न्यू एज्युकेशन पॉलिसीची आमची पहिली बॅच होती की सगळं नवीन होतं आणि माहिती नाही का, तर भाषेमध्ये हायएस्ट वगैरे आपण मार्क मिळवणारे असतानाही खूप कमी मार्क मिळाले। म्हणजे ती कंडिशन अशी होती की मला गणितात वगैरे कमी मार्क मिळाले असते तरी काही फरक पडला नसता। म्हणजे इतक्या लेवलला जाऊन मी बोलते की मला नापास झाले असते तरी काही वाटलं नसतं, पण लँग्वेज मध्ये आपल्याला एवढे कमी, तर असं शॉकिंग होतं ते। पण आपण तो काळ इतका ह्याचा पण नव्हता की आपण रिचेकिंगला देऊन काहीतरी करू वगैरे, तर ते ऍक्सेप्टेड होतं। म्हणून असं पुढे जाऊन वाटलं की हिंदी मराठी म्हणजे आपल्याला भाषांमध्येच काहीतरी करायचं आहे। आणि मग हिंदी शाळेत शिकत असताना पंडितची वगैरे परीक्षा झाली होती महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेची, त्यामुळे पुढे जाऊन हिंदीमध्येच करायचं ठरवलं केलं मी। आणि शिक्षण म्हणजे तुम्ही शिक्षिका म्हणून तुमचा आधी थोडा प्रवास मला जाणून घ्यायचा आहे। कुठल्या शाळेमध्ये होतात आणि किती वर्ष तुम्ही अध्यापनाचं कार्य केलं? मी म्हणजे टोटल 33 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम केलं। या 33 वर्षातलं 27 वर्ष
तर शिक्षिका म्हणूनच काम केलं आणि लग्नाआधी पण 3-4 वर्ष शिकवण्याचं काम केलेलं आहे. आणि तो प्रवास खूप छानच, म्हणजे तो आवडीने एक तर स्वीकारलेला होता. मुळात काय असतं की आपण ज्या पेशात जातो, जो व्यवसाय आपण स्वीकारतो, तो तडजोड म्हणून स्वीकारला आहे का आपल्याला आवड म्हणून स्वीकारला, तो मॅटर करतो. की मग तिथे तुमचं डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिसिजन कपॅसिटी ह्या सगळ्या तिथे त्या महत्वाच्या असतात. आणि त्यामुळे मला तो आवडलं होतं. मग मी लग्न होऊन मुंबईत आले 85ला. त्यावेळेला IAS मॉडर्न इंग्लिश स्कूल पोर्तुगीज चर्चच्या शाळेमध्ये लागले मी शिकवायला. पहिले 2 वर्ष मला इंग्लिश, हिस्ट्री, ज्योग्राफी असे विषय दिले गेले होते, पण ते शिकले मी. म्हणजे कारण हिंदी मराठीत शिकवत होते, त्याच विषयांचं म्हणजे भाषेतलं प्रभुत्व आणि ज्ञान दोन्ही गोष्टी असल्यामुळे हिस्ट्री, ज्योग्राफी आणि तेही इंग्रजीमधनं हे शिकावं लागलं. पण ते 2-3 वर्ष मी शिकले. पण नंतर मग आमच्याकडच्याच हिंदी मराठी शिकवणाऱ्या एक शिक्षिका रिटायर्ड झाल्यावर 3 वर्षांनी ऑटोमॅटिकली माझ्याकडे हिंदी मराठी आहे दोन्ही भाषा माझ्याकडे. मला खरं तर कमाल वाटते, कारण आपलं म्हणजे बोलतो आपण मराठी आणि तुम्हाला हिंदी म्हणजे हिंदीचं आकर्षण निर्माण झालं. मला वाटलं होतं तुमचं MM विथ मराठी वगैरे. नाही, त्यातली एक गोष्ट काय आहे की जिथे जिथे आम्ही राहिला होतो, म्हणजे माझ्या लहानपणापासून, म्हणजे अगदी 4थीत असेपर्यंत जिथे आम्ही राहत होतो तेव्हा आमच्या शेजारी राहणारे गुजराती वगैरे होते. त्यामुळे कम्युनिकेशनची भाषा हिंदीत झाली. किती फ्लुएंट होतं वगैरे काही नाही, पण निदान ते हिंदीतलं बोलणं होतं. त्याच्यानंतर आम्ही भिवंडीला राहायला आलो वडिलांची. तिथे शेजारी आमचे UP कडचे सिंग म्हणून होते. म्हणजे ते तर प्युअरली बनारस, काशी म्हणजे तिकडचेच सगळे असल्यामुळे त्या फ्लुएंट हिंदीची. आणि भिवंडी हे गावच मुळात उर्दू, हिंदी म्हणजे सगळ्या ह्याचं असल्यामुळे, सर्व भाषिक असल्यामुळे त्या भाषेची आजूबाजूच्या वातावरणातनं पण जो आपल्यावर आपल्या भाषेवर, त्या हिंदी भाषेवर जो परिणाम होत जातो ना, की तो परिणाम झाला. लग्न होऊन मी मुंबईत आल्यावर माटुंग्यामध्ये भाजी विकत घ्यायला जरी गेले ना तरी त्यांच्याशी मी जर बोलले ना की पंडित कैसे दिया ये, पंडित जी इसका दाम क्या है, आलू का दाम क्या है, की तो म्हणायचा की बहन जी आप UP से है. कारण तो ऍक्सेंट किंवा ते बटाटा कैसा दिया वगैरे असं नव्हतं. म्हणजे तोडकं मोडकं किंवा खिचडी हिंदी नव्हतं. त्यामुळे ते लगेच सगळ्यांना वाटायचं. आणि मग शाळेतर्फे तुम्हाला भाज्या अगदी स्वस्त मिळाल्या असतील. शाळेमधनं मग वेगवेगळ्या स्पर्धांसाठी मी शिक्षकांसाठीच्या स्पर्धांना, वक्तृत्व स्पर्धांना वगैरे जायला लागले. मग हिंदीचं कन्सिस्टंटली मणिभवनचं 3 वर्ष पहिलं पारितोषिक हिंदीचं मिळालं. तिथेही म्हणजे पहिल्या वर्षी असंच झालं की जे परीक्षक होते त्यांनी माझं झाल्या विचारलं होतं, आपको इतना अच्छा हिंदी नाही, तुम्ही UPच्या आहात का असं विचारलं होतं. आणि आता महाराष्ट्रात आले का म्हटलं नाही, मी पहिल्यापासून इकडचीच आहे. पण ते असं हे होत गेलं की लोकांना की ह्यांचं हिंदी वेगळं आहे असं ते हे होत गेलं होतं. आणि नंतर मुख्याध्यापक झाल्यावर म्हणजे जबाबदारी वाढल्यावर ते दिवस कसे होते? ते खरंच खूपच चॅलेंजिंग होते असं मला वाटतं. चॅलेंजिंग एवढ्यासाठी की आधी तुमचं असं काम करायचं शिक्षक. एक शिक्षक म्हणून जास्तीत जास्त आपण म्हणजे मुलांच्याच संपर्कात असतो. म्हणजे जवळजवळ 27 वर्ष मी एक शिक्षक म्हणून काम केल्यावर वर्गात माझ्या विषयाशी संबंधित मला काम करण्याची संधी होती किंवा मी करत होते. वेगवेगळे प्रयोग करून बघायचे मुलांवर, कारण मुलांसाठी सायकोलॉजी पण महत्वाची असते आणि भाषेच्या शिक्षकाची ही जबाबदारी असते असं मला नेहमीच वाटत गेलं की मुलांवर संस्कार करण्यासाठी भाषेचा शिक्षक जास्तीत जास्त म्हणजे ते काम तो करू शकतो आणि त्यांनी केलं पाहिजे. कारण घरी संवाद एवढा नाही हल्ली. पालक पण कामासाठी बाहेर जातात कामानिमित्त. परत जॉईंट फॅमिलीज पण हल्ली फार नाही दिसत आपल्याला.
मुलांना संवाद साधायला आणि संस्कार तर फार पुढचीच गोष्ट झाली, संवादालाही कोणी नाही. मग अशा वेळेला ती शाळेमध्ये जर शिक्षक त्यांच्याशी मोकळेपणी संवाद साधत असेल तर ती खूप जवळ येऊन आपल्याशी संवाद साधतात. म्हणजे अगदी छोट्या गोष्टी आहेत की अगदी सुरुवातीला 5वी 6वीचे वर्ग होते आणि मुलांशी संवाद साधताना एक मुलगी रडा लागलेली. म्हटलं काय झालं, तर ती म्हणाली की बाबा दुबईला असतात आणि आईला पत्र येतं, पण आईच्या पत्रामध्ये माझा उल्लेख असतो. म्हणजे प्रत्येकाला स्वतःची हे खूप असते की बाबा मला पत्र नाही लिहित, आईला पत्र लिहितात आणि माझं नाव त्यात आहे. म्हणजे आपल्याला मुलांची भावनिकता जाणून घ्यायला पाहिजे, किती संवेदनशील मुलं आहेत. एक छोटी गोष्ट आपण करू शकतो, आईला बोलवलं की पुढच्या वेळेला एक छोटं पत्र काय 4 वाक्यांचं असेल तिला लिहू दे, तिला किती आनंद होतो बघा. आणि तो आनंद त्यांच्या आयुष्यात आला की एक शिक्षक म्हणून आपल्याला दुसरं काही मला नाही वाटत की काहीतरी वेगळं हवं वगैरे असं. आणि मुख्याध्यापक झाल्यावर ह्या शिक्षकांना सगळ्यांना सांभाळायचं. मुख्याध्यापक झाल्यावरचा अनुभव म्हणताना ज्या गोष्टी आपल्याला शिक्षक म्हणून करायला नाही मिळत, कारण काही गोष्टींच्या मर्यादा असतात. कारण आपल्याला वर्गातलं सिलेबस कम्प्लीट करायचंय, आता काय पेपर्स काढायचे, पेपर्स तपासायचे, म्हणजे बाकी गोष्टींमध्ये आपण असतो. आणि अनलेस अँड अंटिल तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलला सांगितल्याशिवाय त्या गोष्टी करता येतीलच असं नाही ना. आपण खूप गुंतलेलो असतो बाकी कामात एक शिक्षक म्हणून, त्यामुळे त्या नाही करतायत. पण मुख्याध्यापक झाल्यावर मला असं जाणवलं की मुख्याध्यापक पण अनेक गोष्टी शिक्षकांना सांगून करून घेऊ शकतो. म्हणजे चॅलेंजेस असतात, कारण लगेच सगळे शिक्षक तुम्ही म्हणाल त्या गोष्टीला तयार होतीलच असं पण नसतं. पण आपल्याला मुलांसाठी करायचंय, तुमच्या कामाच्या ह्याच्यातच तुम्ही करणार आहात, वेगळं काही जाऊन नाही करायचंय. छोट्या छोट्या गोष्टी असतील ज्याच्यातनं मुलांशी संवाद साधून त्यांच्याकडनं काही स्किल्स डेव्हलप करणं. कारण आता आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा स्किल्सला महत्व यायला म्हणजे दिलेलंच आहे. तर म्हणजे मुख्याध्यापक म्हणून मी अनेक उपक्रम राबवताना आपल्या इस्रोचे सायंटिस्ट आमच्याकडे बोलवून मुलांच्या विज्ञान प्रदर्शनासाठी त्यांना इनॉग्रेशनसाठी बोलवलं. BARCचे डॉक्टर शरद काळे, त्यांचा इंटरव्ह्यू माझ्या शाळेच्या मुलांनीच घेतला, संपूर्ण इंटरव्ह्यू मुलांनी घेतला. असे वेगवेगळे उपक्रम करायला मला मिळाले मुलांसाठीचे. आणि दर आठवड्याला किंवा दर महिन्यातनं तर 2-3 उपक्रम काहीतरी वेगवेगळे करतच होतं, ज्याची तिकडच्या म्हणजे वर्तमानपत्रातनं नोंद घेतली पण जात होती की चंद्रकांत पाटकर काय काय उपक्रम करते. अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला आता मराठी दिनानिमित्त, किंवा जर्मनीतल्या मुलांशी शाळेतल्या मुलांनी संवाद साधला की त्या शाळेत काय चालतं, आपल्या शाळेत काय असतं, अभ्यासक्रम किंवा इन जनरल त्यांचा युनिफॉर्म असतो का, आपल्याकडे युनिफॉर्म, म्हणजे मुलांच्या मनातल्या ज्या गोष्टी असतील ते. पण संवादाचं एक माध्यम त्यांना असं खुलं करून देणं, म्हणजे असे वेगळे उपक्रम करून बघता आले आणि आनंद मिळाला. म्हणजे शिक्षकांना मिळाला असावा असं म्हणायला हरकत नाहीये, कारण कधी नवीन आपण करतो ते प्रत्येकाला इतकं भावेलच असं नाही. पण शेवटी आपल्याला मुलांसाठी आपण आहोत. आणि शिक्षकही तुम्हाला मग त्या दृष्टीने चांगले मिळाले. हो, नो डाऊट की माझा सगळा स्टाफ म्हणजे चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवलीतल्या सगळ्या स्टाफनी, नंतर क्लार्क्स पण किंवा आपला शिपाई वर्ग जे काय आहेत त्या सगळ्यांनीच नेहमी कुठची गोष्ट करताना सहकार्य अगदी आनंदाने, म्हणजे सहकार्य सगळेच करतात पण आनंदाने करणं हे जे आहे ते त्यांनी म्हणजे वेळोवेळी केलं आणि त्यामुळे मला काम करताना सहज सोपं झालं. नाहीतर माझ्यासाठी ते खूप कठीण आणि चॅलेंजिंग दोन्ही होतं. कारण एकतर मला जवळच्या जवळ शाळा होती इथे एक शिक्षक म्हणून जगताना, इथून डोंबिवलीला जाणं वयाच्या 50 नंतर म्हणजे ट्रेनचा प्रवास करायचा, जायचं, तिथे बसून ती सगळी कामं करायची. आणि ह्यात मुख्याध्यापक झाल्यावर एक आणखीन एक गोष्ट अशी घडते की आपला पालकांशी संपर्क येतो जास्त.
पण पालकांशी पण आपला संवाद जर छान असेल तर अनेक पालक असेही आपल्याला भेटतात की आपल्या शाळेच्या उपक्रमांमध्ये मदत करायला तयार होणारे पालक असतात. आणि पालकांचंही कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपण जी कारकीर्द करतो त्यात ती पंचपदी असल्यासारखं विद्यार्थी असतातच. विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, पालकही आहेत आणि आपले म्हणजे बोर्ड असतं किंवा जिल्हा परिषद, ठाण्यामध्ये असं जिल्हा परिषदेचे आहेत किंवा सगळ्यात महत्वाचं आपल्या मॅनेजमेंटनी आपल्याला कोऑपरेशन देणं. काही नवीन करायला मॅनेजमेंटने मला कधीही नाही म्हटलं नाही. म्हणजे मी प्रिन्सिपल असताना सुद्धा 9वी 10वीच्या पुस्तकातले अभंग होते मराठीतले, तर ते मी माझ्या एक शाळेतल्या एका संगीत शिक्षिकेकडनं चाल लावून गाऊन घेतले आणि त्याचं निरूपण मी केलं आणि मी त्याची सीडी केली. संस्थेच्या सगळ्या शाळांना मिळावी वगैरे अशी. पण म्हणजे अशा उपक्रमालाही संस्थेने किंवा आमचे चेअरमन जे सतीश नाईक सर होते त्यांनी मला कायमच मॅडम गो अहेड, ओके, डू इट असं केल्यामुळे प्रोत्साहन दिलं. प्रोत्साहन आणि प्रेरणेमुळे कसं झालं की ते करून बघता आलं, वेगवेगळे उपक्रम करायला मिळाले. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि गुरुपौर्णिमा विशेष भागात पुन्हा भेटूया रजनी म्हैसाळकर मॅडम सोबत. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज गुरुपौर्णिमा विशेष भागात आपण सौ रजनी संतोष म्हैसाळकर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय आणि शिक्षक कसा असावा, विद्यार्थी कसा असावा याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. तत्पूर्वी रजनीताई मी तुम्हाला असं विचारेन की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी अचिव्हमेंट्स आपण करतो. म्हणजे जसे तुम्हाला बरेच शिक्षक पुरस्कार मिळाले, मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला गौरवलं गेलं, हे सगळे पुरस्कार सोबत असतानाच तुम्हाला आणखी शिक्षण क्षेत्रात कुठल्या अशा सुवर्ण संधी उपलब्ध झाल्या त्याविषयी थोडंसं सांगा. मला नक्कीच आवडेल सांगायला की हे मी माझं भाग्य समजते की मला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी मिळाल्या. म्हणजे ज्यावेळेला मी मुख्याध्यापिका म्हणून डोंबिवलीच्या शाळेचा पदभार जरी स्वीकारला असला तरी त्यानंतर मला बालभारतीमध्ये पाठ्यपुस्तक मंडळामध्ये हिंदी विभागामध्ये हिंदी विषयाची पाठ्यपुस्तकं तयार करण्याची संधी मिळाली. म्हणजे 7वी 8वी 9वी 10वीची पाठ्यपुस्तकं हिंदी विषयाची अभ्यास समितीमधनं अभ्यास समिती सदस्य म्हणून काम करायचा एक वेगळा अनुभव मिळाला. म्हणजे तुम्ही बालभारतीमध्ये पॅनलवर होतो आम्ही. ती जी 7वी ते 10वीची पुस्तकं तयार केली तर एक तो छान अनुभव होता. कारण महाराष्ट्रातनं वेगवेगळे शिक्षक येतात आणि त्यातही मग विचारांची देवाणघेवाण होतेच ना की बाबा विदर्भातल्या शाळांमध्ये हे कसं चाललंय किंवा पुण्यातल्या शाळेत काय करतात, नाशिकचं काय आहे, सोलापूरचं काय आहे. तर तो एक छान अनुभव गाठीशी मिळत होता. आणि मी व्यक्तिशः तुमचे आभार मानेन आणि आमच्या बरेच प्रेक्षक आणि म्हणजे मुलांचे पालकही असतील जो ही मुलाखत ऐकत असतील. कारण बालभारतीने किती पिढ्या घडवलेल्या आहेत आणि आदर्श पुस्तक कसं असावं तर बालभारतीचं. आम्ही सगळे बालभारती शिकूनच मोठे झालो आणि खरंच तुमच्या सगळ्या मंडळाचे आभार, तुमचे व्यक्तिशः आभार. नाही, बालभारतीने खरंच खूप मोठी संधी आम्हाला मिळाली आणि आपल्यालाही शिकायला मिळेल. म्हणजे आतापर्यंत आपण पाठ्यपुस्तक यायचं आणि एक शिक्षक म्हणून ते शिकवायचो, पण पाठ्यपुस्तक निर्मिती करताना जो अनुभव घेतला की इतका डिटेल विचार केलेला असतो की शिक्षकांसाठी काहीतरी दिलंय पहिल्या पानावर, विद्यार्थ्यांसाठी म्हणून काहीतरी दिलेलं आहे, याचा विचार प्रत्येक शिक्षकांनी तो विषय शिकवण्यापूर्वी करणं किती गरजेचं आहे हे खूप महत्वाचं म्हणजे शिकायला मिळालं की अरे एवढं डिटेल दिलं जातं. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा विचार करून तिथली चित्र दिली जातात, त्याचं कलरफुल कसं होईल ते बघितलं जातं. अनेकदा प्रूफ रिडिंग होतं पण तरी सुद्धा कधीतरी काहीतरी घडतं. पण लगेच आपल्याकडे त्याच्यावरती विरोध करणारी खूप माणसं असतात. पण दुर्लक्ष करून आपण काहीतरी सकारात्मक काम करणं
बालभारती खूप छान काम करते त्या बाबतीत, त्यामुळे प्रश्नच येत नाही. मग अशी तुम्ही बोलताना नवनीतचाही उल्लेख केलात, नवनीतसाठी देखील तुम्ही काम केलेलं. हा, नवनीतनी शिक्षकांसाठी काहीतरी कार्यशाळा वगैरे घ्यायचं ठरवलं. कृतीपत्रिका ज्यावेळेला ही जी नवीन पुस्तकं आली 10वीची वगैरे, तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललं होतं कृतीपत्रिका म्हणून. तर मग शिक्षकांसाठी वर्कशॉप वगैरे घ्यायला नवनीतमध्ये मला काम करायची संधी मिळाली. ती बसंती रॉय मॅडम म्हणून आहेत, आपल्या शिक्षण म्हणजे मुंबईच्या ह्याच्या त्या संचालिका होत्या. तर त्यांच्यामुळे ती मला संधी मिळाली. आता त्या मला कशा, माझी आणि त्यांची ओळख म्हणजे मी लोकसत्तेमध्ये मी लिखाण जेव्हा करत होते हिंदी विषयाचं 10वीच्या, अनेक वर्ष सातत्याने लिखाण करत असताना, आणि त्या आमच्या आधी सुरुवातीच्या ईओ होत्या, एज्युकेशन ऑफिसर होत्या, पण त्याची नोंद घेत होत्या. हे विशेष मला वाटलं की एकदा त्यांनी मला म्हटलं होतं की हा तुमचं वाचतीये, हा मी बघितलंय पेपरमध्ये. एवढंही आपल्याला प्रेरणादायी असते की अरे कोणीतरी मी 10वीसाठी काहीतरी लिहिलंय, पण हे कसं काय, तर त्याची नोंद. त्यामुळे त्या नवनीतमध्ये आल्यावरती मग नवनीतशी पण मी जोडले गेले. नवनीतच्या काही उपक्रमांमध्ये मी असते. म्हणजे अजूनही त्यांच्याशी संपर्क असतो नवनीतशी, खास करून कोणत्याही उपक्रमाविषयी वगैरे असं नवनीतचं असतं काम. आणि मुख्य म्हणजे शिक्षकांना, म्हणजे शिक्षकांची परीक्षा घेतली ही कोविड काळामध्ये खरं तर, कारण त्या काळामध्ये खरंच सगळंच कठीण होऊन बसलं होतं. म्हणजे पालकांनाही जमत नव्हतं की कसा मुलांचा अभ्यास, आणि खरंच त्यावेळी खरंच जे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही शिक्षण दिलं मुलांना, आणि मुलांनी नंतर परीक्षा दिल्या, तर ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्ही काही वेगळा असा रिसर्च केलेला आहे का? रिसर्च काही नाही, वास्तविक काय झालं, मी रिटायर्ड होईपर्यंत मला कधी इतका ऑनलाईनचा अनुभव नव्हता. म्हणजे एक मुख्याध्यापक झाल्यावर आपल्याला मेल पाठवायचा आहे, मेलला उत्तर द्यायचं आहे, बेसिक. आणि त्यातही कसं होत होतं की जेव्हा तुम्ही मुख्याध्यापक म्हणून असतात तेव्हा आपल्याला हेल्प करायला, म्हणजे क्लार्क माझी की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका की मी आहे, मी करीन. त्या मॉरल सपोर्टनी टेक्निकल बाजू सांभाळायला कोणीतरी आहे आणि मग आपण करतोय, तर खूप वेगाने काम केलं जायचं. हा ड्रॉबॅक होता की मला त्यातलं काही येत नव्हतं फारसं, पण अनेक शिक्षकही होते शाळेतले की मॅडम हे आपण करूया, हे ऑनलाईनचं असं करूया. त्यामुळे तो ऑनलाईनचा थोडाफार अनुभव होता. आणि वेगवेगळ्या चॅनल्सवर देखील तुम्ही म्हणजे 10वीच्या मुलांना गायडन्स लेक्चर्स मी एबीपी माझा आणि IABN लोकमतवरनं 10वीच्या मुलांना हिंदी विषयाचं गायडन्स दिलेला आहे. म्हणजे तो पण एक अनुभव असाच होता की सुरुवातीला अशीच भीती वाटली. म्हणजे लोकांचे इतर वेळा आपण बघितलेले असतात की अरे हे इंटरव्ह्यू घेतात, अख्ख्या महाराष्ट्रात ऐकू जात आहे, छान वाटत होतं. पण जेव्हा मला असं विचारण्यात आलं की तुम्ही द्याल का, हो तर म्हटलं, पण साधे प्रश्न आपल्यालाच पडतं, अरे आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रश्न ऐकू येईल की नाही, म्हणजे काहीतरी एक आपला फिअर किंवा असं एक जे मनात थोडे शंका कुशंका येतात त्याच्या ह्यानी होतं. पण छान, म्हणजे ते दोन्ही अनुभव माझे IABN लोकमत आणि एबीपी माझा दोन्हीचे अनुभव माझे चांगले आहेत की एक वेगळं काहीतरी करून बघायला मिळतं, त्याचा आनंद नक्कीच असतो आपल्याला. आता मला थोडं तुम्ही मार्गदर्शन कराल की आताच्या शिक्षकांनी कसं असायला हवं. आधी शिक्षकांकडे आपण वळूया आणि नंतर मग विद्यार्थ्यांकडे. तर आदर्श शिक्षक बनण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत? हा प्रश्न म्हणजे असा आहे की फारच आदर्श, म्हणजे आदर्श शिक्षक बनणं म्हणजे काय, तर मला तरी असं स्वतःला वैयक्तिक दृष्ट्या असं वाटतं की मुलांच्या भावविश्वाशी जो नातं जोडतो. शिक्षण ही नंतरची गोष्ट आहे, पण त्याच्याशी आधी जवळीक साधून त्याच्या मनात काय आहे, तर यासाठी तुम्ही कोणती कोणती वेगळी स्किल्स वापराल की ज्याच्यामुळे मुलांशी तुम्ही संवाद साधायला जाल. तर ह्या गोष्टी आयुष्यात फार महत्वाच्या. म्हणजे एकतर तुम्हाला तुम्ही जो विषय शिकवताय त्यातलं तर ज्ञान तुमच्याकडे हवंच, परत ते ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी स्किल्स पाहिजे
ती पण हवी, परत त्यातलं प्रभुत्व हवं. आणि आताच्या मुलांना समजून घेणं म्हणजे तू गप्प बस रे, मी सांगते तेच ऐक. आताच्या पिढीला चालणार नाही. ही जे नेक्स्ट आहे की मुलं कशी, तर आताची मुलं अशी ऐकणाऱ्यातली नाही. आणि ते चुकीचं पण आहे. कारण हे मी जेव्हा जर्मनीला जाऊन आले, तर म्हणजे जर्मनीला भारताचं प्रतिनिधित्व करायची जी मला संधी मिळाली, आणि जर्मनीतल्या शाळा बघितल्या, जर्मनीतली मुलं बघितली, तर मला असं वाटलं की आपल्याकडे आणि त्यांच्या ह्याच्यात खूप तफावत आहे. नो डाऊट की आपल्या देशाचे प्रश्न वेगळे आहेत. आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो लोकसंख्येचा आहे. आणि नुसताच लोकसंख्येचा नाहीये, त्याला जोडून त्या अनुषंगाने येणारे असे अनेक प्रश्न आहेत. पण या सगळ्यावरही मात करत आपण बऱ्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. पण तिकडे मुलांशी बोलताना किंवा त्या मुलांना कायम सकारात्मकतेनेच हे दिलं जातं, शिकवलं जातं. म्हणजे आपल्याकडे आपण घरात सुद्धा पटकन असं म्हणतो, अरे ते पडेल हातातून, तर मेंदूला पहिले काय देणार, ते पडेल. तर त्याचा आत्मविश्वास वाढवणं, तो काय करतो, त्याला त्याचा लर्निंग एक्सपिरियन्स घेऊ दे. म्हणजे अभ्यासाचा अनुभव घेण्याआधी शिकण्याचा अनुभव घेणं महत्वाचं आहे. म्हणून मुलांना स्टडी विचारलं तर आवडत नाही. लर्निंग प्रोसेस काय की आपण आवडीने करतो, की बाबा मी सायकल चालवायला शिकतो आहे, मी त्यात पडलो तरी चालेल, मला गुडघ्याला फुटलं तरी चालेल, रक्त आलं तरी चालेल, पण मी दुसऱ्या दिवशी परत चालवायला जाणार आहे. शिक्षण मात्र प्रत्येक मूल जबरदस्तीने घेत असतं, की असं त्याला काही ब्रेक घेता येत नाही, की बाबा ह्या वर्षी मी शिकलो, पुढच्या वर्षी जरा आराम करतो, त्याच्या पुढच्या वर्षी जाईन शिकायला, असं काही ह्यात नाहीये. तर तुम्हाला त्यात एकदा पडला, एकदा शिकायला सुरुवात केली की ते शिकावंच लागतं. पण ते आनंदाने, सकारात्मकतेने, रममाण होऊन शिकण्यासाठी मुलांसाठी काय आपण म्हणू की काय करणं गरजेचं आहे, हे प्रत्येक शिक्षकांनी स्वतःच्या वर्गातल्या मुलांकडे बघूनच ठरवायचंय. म्हणजे मी चतुरंग प्रतिष्ठानतर्फे कोकणातल्या मुलांना शिकवायला जाते, तेव्हा तो माझा अनुभव वेगळाच असतो. जो मुंबईच्या आपल्या सोकॉल्ड शाळेमधला जो असेल तो तिथे उपयोगाचाच, इथे जास्त सेवा सुविधा आहेत, तिथे खरंच तिथे नसतं. आणि मग इथली उदाहरणं तिथे देऊन चालतच नाही. म्हणजे हा आपल्याला शिकायसाठी म्हणजे तो एक अनुभव मिळतो. म्हणून मी शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड म्हटल्यावर हे जे सगळे अनुभव येतात, त्या अनुभवातनं खरं तर आपण समृद्ध होतो आणि शिकत जातो. आणि शिकण्याची प्रक्रिया मला वाटतं, तुम्ही जसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाता, तसं शिक्षकांनाही मार्गदर्शन तुम्ही करता का? हो, मी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा काही शाळांमधनं वर्कशॉप्स घेतलेले आहेत, किंवा माइंडफुलनेस थेरपी सारख्या गोष्टी मी स्वतः शिकले. मी फिनलँडची एज्युकेशन सिस्टीम मी रिटायर्ड झाल्यानंतर शिकून घेतली, की काय नक्की फिनलँडची एज्युकेशन सिस्टीम सांगते, किंवा माइंडफुलनेस थेरपी हे मी का शिकले. तर करोना नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसलं की बऱ्याच जणांना, मोठ्यांना तर आहेच, लहानांना पण आहे, की डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन किंवा मनाची अँझायटी वगैरे हे जे सगळे प्रकार आले, तर आपल्याला कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीला एक माइंडसेट द्यायला की नाही, हा पण पिरियड जाईल आपल्या आयुष्यात. तर म्हणजे कुठेतरी जेणेकरून आपल्याकडे तरी काहीतरी एक चांगलं करता येईल का याचा प्रयत्न. चांगलं दरवेळेला होईलच असं नाही, पण एक केल्याचा पण आपल्याला आनंद मिळतो, की ह्यांना छान वाटलं आपल्याशी बोलून, किंवा ह्यांचा हा प्रश्न सुटला असं कळलं की तो आपल्याला आनंद, आत्मिक सुख देऊन जातो. आता थोडं विद्यार्थ्यांविषयी विचारेल की तुमच्या वेळी म्हणजे फार असा काळ गेलेला नाहीये, पण पूर्वीचे विद्यार्थी कसे आहेत आणि आताचे विद्यार्थी कसे आहेत? कारण हल्ली टेक्निकल गोष्टी फार आलेल्या आहेत, मोबाईलवर सगळ्यांना जगाचं नॉलेज त्या मोबाईलने दिलेलं आहे, त्यामुळे मुलं ती सारखी मोबाईलच घेऊन बसलेली असतात. तर त्या दृष्टीने शाळेत शिकून मोठं होणं, जसं आपली पिढी झाली तसं चांगलं, की मोबाईलच्या माध्यमातून जी आज पिढी घडत आहे? मला असं वाटतं की या सगळ्यात सुवर्ण मध्यच काढणं फार गरजेचं असतं. कारण कुठची गोष्ट टोकाला जाऊन करण्यात काहीच हाशील नसतं. तेव्हाची मुलं जी शाळेत शिकत होती त्यावेळेला
त्यावेळेचे पालकही शिक्षकांना महत्व देणारे होते. म्हणजे आता देत नाहीत अशातला भाग नाही, पण आता जरा पालकांचा पण ऍटिट्यूड थोडा, म्हणजे ऍटिट्यूड शब्दच वापरते मी, वृत्ती वगैरे म्हणत नाही. कारण वृत्ती सगळ्यांची ऍटिट्यूड असं असतो की अरे मी एवढी फी भरतोय ना, मग मला हे शाळेनीच दिलं पाहिजे, हे मी करायची गोष्ट नाही, हे शाळेनीच द्यायची गोष्ट. तर अशी प्रत्येक गोष्ट काही शाळा देऊ शकत नसते. तर ती आपणहून पण काहीतरी पालकांनी करायचे असते. आणि त्या काळातला पालकवर्ग आम्हाला खरंच खूप सपोर्टिव्ह होता. आता पालकांना थोडंसं हे नसतं. आणि आताची मुलं खूप स्मार्ट आहेत, खूप हुशार आहेत. तर त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे ना, तर त्या क्रिएटिव्हिटीला त्या पद्धतीत तुम्हाला उत्तर देण्या इतकी तुमची क्षमता पाहिजे. तुम्ही त्यांना असं म्हणून चालणारच नाही की मी सांगते तेच तुला लिहायचंय, तेच तुझ्याकडनं अपेक्षित आहे. म्हणून तर आम्ही जो म्हटलं ना की 10वीच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदलला, कृती पत्रिका, त्यात स्वमत अभिव्यक्ती विचारली. अच्छा, तिन्ही लँग्वेजेसला, हिंदी, इंग्लिश, मराठीला, की मुलाला काय वाटतं आणि व्यक्त व्हायला सुरू व्हावं. त्या व्यक्त होण्यातून संवाद पण आहे आणि त्याच्या मनाला जर कुठे मोल्ड करायचं असेल, आणि हे शिक्षकाचंच कौशल्य आहे आणि त्याला ते आलं पाहिजे. आणि मुलं आजची स्मार्ट आहेत, तर त्यांच्याशी संवाद साधलाच पाहिजे. पालकांनी पण साधला पाहिजे, शिक्षकांनी पण त्यांच्या विषयाच्या माध्यमातून. शिक्षकाला तसे बरेच स्कोप असतात. एखादा निबंध लिहायला लावायचा मुलाला, तुला काय वाटतं तू लिही, बरं, स्कोप द्या, स्वातंत्र्य द्या. त्याच्यातनं त्यांनी काय लिहिलंय ते वाचून त्या मुलाला थोडा वेगळा गायडन्स तुम्हाला द्यावा लागेल. थोडी वेगळी मेहनत पण तुम्हाला घेणं गरजेचं आहे. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. पुन्हा आपली ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. प्रेक्षको, आपण गुरुपौर्णिमा विशेष भाग सादर करत आहोत. रजनी संतोष म्हैसाळकर या मॅडम सोबत, ज्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. पुन्हा भेटूया. एक छोटीशी विश्रांती घेऊन तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आणि आज आपण गुरुपौर्णिमा विशेष भागात रजनी म्हैसाळकर मॅडमशी संवाद साधतोय. रजनीताई, थोडा आता आपण आतापर्यंत कशी शिक्षण पद्धती होती त्याविषयी बोललो. तुमचे सगळे शिक्षक म्हणून आणि मुख्याध्यापक म्हणून अनुभव जाणून घेतले. आता शिक्षण पद्धती थोडीशी बदललेली आहे, नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे. तर हे सगळं स्वीकारताना आपण नेमकं काय केलं पाहिजे याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नक्कीच मला आवडेल सांगायला की नवीन शैक्षणिक धोरण जे आता येतं आहे किंवा येऊ घातलंच आहे, तर त्याच्यामध्ये तुमच्या कौशल्यांवर भर दिलेला आहे. ज्ञानरचनावादावर म्हणजे ज्याला भर दिलेला आहे. आणि कौशल्य मुलांमध्ये आली पाहिजेत. भाषा विषय असेल तर भाषेची कौशल्य, म्हणजे भाषण, संभाषण, लेखन, वाचन जी आहे. कारण नुसतं कौशल्य म्हणजे मला बोलता येतं म्हणजे कौशल्य आलं असं नाही, तर ते त्या पद्धतीमध्ये आलं पाहिजे. संवाद साधायचा असेल तर मला टू द पॉइंट संवाद साधता येतो का, मोजकच लिहायचं झालं तर मला काय करता आलं पाहिजे, हे कौशल्य. लिहिता येतं, मी भारंभार लिहीन, पण मला निबंध लेखनला जर मला दिले की 150 शब्दात लिहीन, तर ते लिहिता येतं. त्यामुळे शाळेत मगाशी जे विचारलं तसं की शाळेत जाऊनच मुलाला सगळं येणार आहे का घरून पण केलं चालेल. कारण हल्ली सगळं मुलांना गुगलवर इकडे तिकडे, म्हणजे कोरोनाच्या काळात मी हा अनुभव घेतलेला. कित्येक मुलांनी सांगितलं की टीचर्सपेक्षा त्यांनाच माहितीये की हे टीचरनी कशातून काढलंय, गुगलवरनं कशातून घेतलंय वगैरे. कारण ती जनरेशन स्मार्ट आहे. आणि शिक्षकांना कोरोनाच्या काळात खरंच खूप त्रास झाला, कारण एक तर त्या टेक्निकशी जुळवून घेणं आणि मुलांपर्यंत तो विषय पोहोचवणं. पण प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या परीने तेव्हाही खूप छान योगदान दिलं. शिक्षकाचा प्रयत्न असतोच करायचा चांगलं, पण त्यालाही त्याच्या काही मर्यादा असतात. आणि सगळेच खूप आपल्या हाताची बोटच 5 सारखी नाहीये, तर सगळेच शिक्षक पण त्याच पद्धतीत असतील असं नाही. काही मनापासून करतात, काही तळमळीने करतात, काहींनी आपलं
जीवन मुलांसाठी म्हणूनच वाहिलेलं असतं. सगळ्यांनाच असं काही आणि त्यांची खरंच कुठेही अशी आशा अपेक्षा नसते की हा पुरस्कार मिळावा, तो पुरस्कार मिळावा. पुरस्कारांसाठी त्यांनी कधी काही केलेलं नसतं. एक चांगली पिढी घडावी हा मनापासूनचा येस की मला विद्यार्थी घडवायचे आहे. आणि पण म्हणून ते मुलांना कळत नाही की विद्यार्थी घडतायत वगैरे असं किंवा काहीतरी केलं जातंय. पण ही मुलं जेव्हा पास आउट होऊन आपल्याला भेटतात ना, की जेव्हा माझ्या हाताखालनं 3 पिढ्या गेल्या, तर आपल्याला खरंच खूप आनंद वाटतो त्यांना भेटून की अरे तुम्ही आम्हाला हे केलं, अरे तुम्ही मला असं केलं होतं. आपण विसरलेलो असतो कारण आपण ते त्या ह्याच्यात केलेलं असतं वेगवेगळ्या मुद्द्यांवर. आणि म्हणजे त्यांनी आपल्याला आवाजासकट पण लक्षात ठेवलेलं असतं. म्हणजे हा माझा स्वतःचा असा अनुभव म्हणजे सांगणं योग्य अयोग्य मला माहिती नाही, पण म्हणजे अक्षरशः मी काश्मीरला फिरायला गेले होते. तिथे एका विद्यार्थिनीने लांबून माझा आवाज ऐकला टूरमध्ये. ती दुसऱ्यांबरोबर आली होती, आम्ही दुसऱ्या ह्याच्यात. पण तिने शेजारी बसलेल्याला विचारलं की हा रजनी म्हैसाळकर टीचर आहेत का तुमच्या बरोबर? तर त्या बाई हो म्हणाल्या. तर म्हणजे तिने नुसतं आवाजावरनं ओळखलं. तीच गोष्ट धन्वंतरीमध्ये माझ्या मुलाला ऍडमिट करायला गेलो होतो मी, त्या आरेमोशी वगैरे बोलत होते. मागणं तो मुलगा येऊन म्हणतो रजनी टीचर. हे रात्री 9:45ची गोष्ट. म्हणजे त्यावेळेला असं खरंच वाटतं की आपण जो म्हणजे पेशा स्वीकारलाय का, शिक्षकी हा पेशा आहे. पेश करणं म्हणजे उर्दू शब्द आहे पेश करणं, पण सगळ्यांसमोर प्रेझेंट होतो आपण. तर आपण प्रेझेंट कसं होतं ते शिक्षकांनी बघायलाच पाहिजे. की शिक्षकांनी असं म्हणूच नाही की बाहेर इतर लोक काही करतात मग शिक्षकाला ह्या मर्यादा का. कारण आपण एक पिढी घडवतो ह्याच्यावर शिक्षकाचा विश्वास पाहिजे. ह्याच्यासाठी मतमतांतर होतात की समाज बदललाय, काळ बदललाय, आधुनिकता आली आहे. पण आधुनिकता किती आणि आपण स्वीकारायची आणि ती कुठे वापरायची हे मला असं वाटतं की प्रत्येकाला कळलंच पाहिजे. मुलांसमोर एक आदर्श जर तुम्ही काही निर्माण करता आहात, प्रसार माध्यम कायम तुम्हाला आदर्श देता येतच असं होत नाही. ही शिक्षकाची जबाबदारी की जी लोक त्यांना माहिती नाही त्यांची उदाहरणं तुम्ही द्या. आणि तुम्ही पण वर्गामध्ये हल्ली स्मार्ट बोर्ड असतात किंवा पीपीटीसाठी तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. तर तुम्ही रघुनाथ माशेलकर कसे घडले, एपीजे अब्दुल कलामांनी काय केलं, म्हणजे अगदी फार मागचे त्यांना नाही माहिती असणार. आताच्या काळातली थोडीफार जी आहेत आपल्याला उदाहरणं की बाबा प्रकाश आमटे काय करत होते किंवा त्यांनी कसं आयुष्य हे केलं आहे, सुधा मूर्ती. कारण ह्याने मुलांना हल्ली काही माहिती पण नसतं. म्हणजे हे जे आदर्श आहेत ते कुठून समोर येत नाहीये. तर एक शिक्षकाला ही संधी आहे की त्याच्या विषयाच्या माध्यमातून किंवा अन्य वेळेला त्याने असं काही प्रिझर्व्ह करून ठेवलंय युट्यूब. आणि सोपं आहे, युट्यूब मधनं घेऊन त्यांनी त्यांच्या पेन ड्राईव्ह मधनं वर्गात त्यांना म्हणजे स्वतःला काहीतरी काम येतं हे लावून त्यांनी ऐकू दे मुलांना. म्हणजे असंही करता येऊ शकतं की वेळ वाया जातं वगैरे. आणि कुठचाही वेळ चांगला अर्थाने लावला असेल सार्थकी तर मला नाही वाटत तो वाया गेला. आज लगेच त्याचं फळ मिळणार नाहीये, कधीतरी मिळेल. म्हणजे कसं आहे, शेतीची मशागत करणं सोपं आहे, मुलांच्या मनाची मशागत नाही करतायत. कारण प्रत्येक मुलासाठी काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे ती मुलं जेव्हा शाळेत येतात ते माझं स्वतःचं नेहमीच मत असतं की ती एखाद्या बियांप्रमाणे असतं, बीज असतं ते. बीज जे आहे त्याला स्वतःला काहीच कळत नाही, ते मौनात आहे, ते मौनात असतं. मग त्याचे आई वडील, मग शाळेतले शिक्षक, मग समाज, आपण सगळे मिळून त्याच्यावर संस्कार करतो. जसं बीजाला मोठं होण्यासाठी रोप होऊन वृक्षात परिवर्तन होण्यासाठी सूर्यप्रकाश आहे, खत आहे, पाणी आहे, हवामान आहे, तसं मुलांचं ते एक बीजासारखं जे स्वरूप आहे त्याच्यावर आपण सगळे मिळूनच संस्कार ते करतो. आणि मग एखादं निरोगी रोप लावल्यासारखं होईल. आणि मग ते भारतासाठी पुढे वटवृक्ष वगैरे म्हणजे स्वप्नात मला असं वाटतं की सकारात्मक का नाही राहावं, आपण तरी आशा ठेवावी आणि आशावादीच असावं. आजूबाजूला सगळं निराशाजन्य जरी काही असलं तरी आपण आशावादी असावं. कारण आशावादाची एनर्जी खूप पॉवरफुल आहे. युनिव्हर्स जे आहे त्याच्याशी ग्रॅटिट्यूड राहावं, कृतज्ञता व्यक्त करावी. आणि माणूस आहोत आपण, चुका पण होऊ शकतात, होतातच.
तर त्या चुकांसाठी त्यांची क्षमा मागावी मोठ्या मनाने आणि आपलं आयुष्य छान सुंदर कसं जगता येईल त्याचा प्रयत्न मला असं वाटतं सगळ्यांनी नक्कीच केला पाहिजे. खूप छान, फार उपयुक्त माहिती तुम्ही आज गुरुपौर्णिमे दिवशी फार छान अंजन घातलं सगळ्यांच्या डोळ्यात, असंच मी म्हणेन. आणि खूप छान झाली मुलाखत, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. तर प्रेक्षको, आज गुरुपौर्णिमा विशेष भागात आपण रजनी संतोष म्हैसाळकर मॅडम यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्याकडून आपण त्यांचे सगळे शिक्षक म्हणून अनुभव आणि त्यांना ज्या सुवर्ण संधी मिळाल्या आणि त्यांनी आयुष्याचं सोनं केलं आणि अनेक विद्यार्थी घडवले त्याविषयी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेतलं. तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.